अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग आजही विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षांहून अधिक काळ उलटलाय, तरी दुर्गम भागातील अनेक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतातून या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आता पुढे आलाय. माहितीनुसार आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष असताना मेळघाटातील माखला चुनखडी खडीमल या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2023-24 या आर्थिक वर्षात लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. सदर रस्त्याचं बांधकाम सध्या ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांनी बांधकामाची प्रत्यक्ष तपासणी केली असता संपूर्ण रस्ता उखडत असल्याचं आणि काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं दिसून आल्याचा दावा त्यांनी केलाय. नागरिकांचं म्हणणं आहे की शासन दुर्गम भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतं, परंतु संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून या निधीचा गैरवापर करतायत. नव्यानं तयार होत असलेल्या रस्त्याची अवस्था पाहता शासनाच्या पैशांची उघडपणे नासाडी होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आमदार बच्चू कडू संबंधित कामाची चौकशी करणार का, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करणार का, याकडे आता मेळघाटातील नागरिकांचं लक्ष लागलंय. दरम्यान स्थानिकांनी या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येतेय. मेळघाटातील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची पुन्हा एकदा गरज अधोरेखित करण्यात आली आहे. हे पा माय का खाल तर मातीच आहे पूर्ण. खाल तर मातीच आहे पूर्ण. डांबर बांधा काहीच नाही द्यायला. हे तर पा गिट्टीच नाही ना, काहीच नाही. काहीच नाही. डांबर नाही याच्यात, ऑइलच आहे सगळं. सगळं ऑइलच आहे. डांबर असं नाही. डांबर तर निघत नाही ते. हा रस्ता कोणता आहे आपला? चुनखडी ते बेच्चू खेळा ते माखला. माखला ते चुनखडी आहे. हे पण सगळं जाईन तसं आहे. पा ना हे काय राहणार आहे, गाडीचे टायर उमटून राहिले टू व्हीलरचे. हे बाबा पैसे नाही बाबा. संजय पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.